केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी जवळपास मागच्या महिनाभरापासून आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। आणि याच आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केलेलं होतं, मात्र त्यांना रुग्णालयामध्ये नेल्याच्या नंतर देखील जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन सुरूच असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मी सध्या जंतर मंतर या ठिकाणी आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आंदोलनकर्ते जे आहेत ते आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। वेगवेगळ्या ठिकाणावरून हे आंदोलनकर्ते देशभरातून आलेले आहेत आणि त्या सगळ्यांची एकच प्रमुख मागणी आहे की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे। ही भूमिका जी आहे ती या सगळ्या आंदोलनकर्त्यांची असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। दुसरीकडे सोनम वांगचुक यांची तब्येत खालावल्याच्या नंतर त्यांना रुग्णालयामध्ये काल दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयामध्ये इथून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते दिल्लीचे पोलीस आणि त्यानंतर आंदोलनकर्ते आक्रमक झाले आणि अभिजित दीपके जे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत त्यांनी स्वतः उपोषण सुरू केलेले आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। मंचावरती ज्या ठिकाणी सोनम वांगचुक उपोषणाला बसायचे त्याच ठिकाणी अभिजित दीपके हे या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्याकडनं उपोषण जे आहे ते सुरू असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। प्रमुख मागणी हीच आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि सोनम वांगचुक यांना बळजबरीने घेऊन गेलेले आहेत त्यांना पुन्हा इथं आणलं पाहिजे। ही मागणी अभिजित दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी कार्यकर्ते देशभरातून आलेले आहेत, कारण उद्याच्याला याच ठिकाणावरून संसदेवरती मोर्चा काढण्याचं प्रयोजन या सगळ्यांकडनं केलं गेलेलं आहे। तशा पद्धतीची घोषणा मागच्या काही दिवसांपूर्वीच पासून केली गेलेली आहे। उद्याच्याला मोठ्या प्रमाणावरती तुम्ही सगळे जमा अशा पद्धतीची भूमिका त्या सगळ्यांनी घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपण ही दृश्य बघू शकतोय। उद्या संसदेवरती मोर्चा काढण्याची परवानगी या मोर्चेकऱ्यांकडून मागितली गेलेली नाहीये। मोर्चा कशा पद्धतीने होतो, त्यांना परवानगी मिळते का हे बघणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे रुग्णालयामध्ये सफदरजंग रुग्णालय जे दिल्लीचं रुग्णालय आहे त्या ठिकाणी सोनम वांगचुक यांच्यावरती उपचार जे आहेत ते सुरू असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। पण बळजबरीने उपचार सुरू आहेत, त्यांना अशा पद्धतीचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे। त्यामुळं त्यांना लवकरात लवकर पुन्हा या उपोषणाच्या ठिकाणी घेऊन यावं अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या त्यांच्या पत्नीची आणि कुटुंबियांची असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पण तरीही सोनम वांगचुक यांना रुग्णालयामध्ये जरी घेऊन गेलेले असले तरी आंदोलक मोठ्या प्रमाणावरती आंदोलनावरती ठाम आहेत आणि सगळे आंदोलक दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणावरती जमल्याचं दृश्य सध्या आपल्याला बघायला मिळतंय। उद्या मोर्चाची घोषणा या सगळ्यांकडनं केली गेलेली आहे। मोर्चा कशा पद्धतीने होतो, मोर्चाची परवानगी मिळते का हे देखील बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, जंतर मंतर, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।